विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2021 या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अजय कुमार गोसावी। आज आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पुढचे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, तर वेळ न दवडता आपण आपलं जे सेशन आहे त्याला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खंजर लष्कर सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील आहे? खंजर लष्कर सराव कोणत्या दोन देशांमधील? भारत अफगाणिस्तान, भारत किर्गिस्तान, भारत उझबेकिस्तान का भारत तुर्कमेनिस्तान अशा ऑप्शन दिलेत आणि तुम्हाला विचारले खंजर हा लष्कर सराव कोणत्या दोन देशांमधला आहे। या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे भारत किर्गिस्तान। भारत किर्गिस्तान या दोन देशांमध्ये असलेला खंजर हा लष्कर सराव आहे। आता हा सराव कधी चर्चेत आला होता? एप्रिल 2021 मध्ये। ठीक आहे, एप्रिल 2021 मध्ये या सरावाची म्हणजे जे किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक या ठिकाणी तो सराव पार पडला होता, त्याच्यामुळे हा चर्चेत आला होता। या सरावाची 21 मध्ये झालेली कितवी आवृत्ती होती? तर याची आवृत्ती जर विचारली तर ती आवृत्ती होती 8वी। ठीक आहे, 8वी। आता हा सराव 2011 पासून पार पडला जातोय। कोरोनामुळे थोडंसं मागे पुढे झाले तिथं, पण सुरुवात झाली होती 2011 पासून, पण नंतर कसं झाले कोरोनामुळे आणि इतर घटकामुळे थोडासा मागे पुढे झाला होता, एवढं फक्त लक्षात घ्या। तर परीक्षेला काय विचारलं जाईल? खंजर लष्कर सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे? भारत किर्गिस्तान। समजा तुम्हाला याच्या अगोदर एक मी प्रश्न दिला होता, डस्टलिक नावाचा नवीन सराव सुरू झालाय आता 2019 पासून। डस्टलिक म्हणलं की भारत उझबेकिस्तान, हे तुमच्या लक्षात यायला हवं, कारण हे परीक्षेला डेफिनेटली विचारला जाण्यासारखा प्रश्नापैकी महत्त्वाचा प्रश्न आहे। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे आपण जाऊया। हे तुम्ही ऑलरेडी दिले इथं लिहून, तुम्हाला नोट्समध्ये तुमच्या पाहायला मिळेल। भारत किर्गिस्तान 8 एप्रिल 2021 बिश्केक किर्गिस्तानची राजधानी 11 पासून पाडला होता, फक्त कोरोनामुळे तो मागे राहिला होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी निधन झाले। त्यांच्या बाबतीत तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि काय म्हटले? दिलीप कुमार यांच्या बाबत खालील विधानामधून कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा। दिलीप कुमार यांचं मूळ नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं, बरोबर आहे का? मोहम्मद युसुफ खान हे त्यांचं मूळ नाव होतं, बरोबर आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता। सर्वाधिक वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा होता का? हो, जवळपास 7 वेळा त्यांनी तो पुरस्कार जिंकलाय। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार दिलीप कुमार यांनी किती वेळा जिंकलाय? 7 वेळा जिंकलेला आहे, त्यामुळे ते चर्चेमध्ये आलेले होते। ठीक आहे, आता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या चित्रपटासाठी मिळाला? तर हे पहिले अभिनेते होते की त्यांना असा पुरस्कार मिळाला, तो म्हणजे दाग हा चित्रपट होता, त्या चित्रपटासाठी, त्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते। आता तिसरा मुद्दा तुम्हाला काय दिलाय, या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार दिलेत। ठीक आहे, तुम्हाला म्हटले पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण। आता पद्मविभूषण नरेंद्र मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर मिळालेलं आहे 2015, त्यानंतर पद्मभूषण 1991, परंतु पद्मश्री त्यांना मिळालेला नाही। याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरते, कारण त्यांना पद्मश्री नाही। पद्मभूषण 91चा आहे, पद्मविभूषण 2015चा आहे। तसंच दुसरा एक पुरस्कार येतो बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार। दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे आणि हा पुरस्कार त्यांना कोणत्या वर्षी मिळालेला आहे? तर 1997 ला। ओके, दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? 1997 साली मिळालेला होता। तर हा महत्त्वाचा घटक आहे। आता दुसरा महत्त्वाचा फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कारानं सुद्धा त्यांचा सन्मान केलाय। फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार। आता हा जीवन गौरव पुरस्कार त्यांना कधी देण्यात आला? तर तो देण्यात आला होता 1993 मध्ये। कधी देण्यात आला होता? 1993। त्यामुळे दिलेल्या विधानापैकी पहिला आणि दुसरं बरोबर आहे, तिसरं विधान डेफिनेटली तुमचं या ठिकाणी काय असणार आहे? चुकीचं असणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं हिंदी चित्रपट सृष्टीतलं पदार्पण कधी झालं? 1944 पहिला चित्रपट होता त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीत, शेवटचा 1998 ला होता। आणि आत्मचरित्र हे मुद्दे आहेत ना, ह्याच्यावर थोडंसं मी तुम्हाला आता फोकस करतो, पॉइंट लक्षात घ्या। बरं, मी असं म्हटलं त्यांचं मूळ नाव काय? मोहम्मद युसुफ खान। मग त्यांना दिलीप कुमार हे टोपण नाव कुणी दिलं? देविका राणी। लक्षात ठेवा, देविका राणी यांनी त्यांना मोहम्मद युसुफ खानचं दिलीप कुमार असं टोपण नाव दिलेलं होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथं सांगतोय। 7 जुलैला निधन आहे त्यांचं। हिंदी चित्रपटात पदार्पण आहे 1944 ला, चित्रपट होता ज्वार भाटा या चित्रपटातून 1944 ला पदार्पण आहे। शेवटचा चित्रपट होता किला 1998 ला आलेला तो। आत्मचरित्र नावातच आहे त्यांचं, दिलीप कुमार द सबस्टन्स अँड द शॅडो। दिलीप कुमार द सबस्टन्स अँड शॅडो। ओके, त्यानंतर ते काँग्रेसकडून राज्यसभेचे सदस्य पण होते, हे पण पॉइंट महत्त्वाचं आहे। काँग्रेसकडून राज्यसभा सदस्य पण होते, कार्यकाळ होता 2000 ते 2006।
त्याच्यानंतर मुंबईचे शरीफ म्हणून पण राहिलेत, मुंबईचे शरीफ 1979 पासून 1982, हे पण पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. हा मुद्दा मी सांगत होतो. देविका राणी यांनी त्यांना दिलीप कुमार हे काय केलं होतं, टोपण नाव दिलं होतं मोहम्मद युसूफ खानचं. दाग चित्रपट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि ते पहिले अभिनेते ठरले होते असा पुरस्कार प्राप्त करणारे, त्याच्यामुळे ही न्यूज सुद्धा त्या ठिकाणी चर्चेत होती. दुसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार सर्वाधिक वेळा, ओके, आपल्या प्रश्नामध्येच होतं, 7 वेळा त्यांनी तो जिंकलाय. म्हणजे दाग चित्रपट आहे 1954, दाग डाग झाले तिथं दाग. आझाद चित्रपट होता 1956, देवदास 57, नया दौर 58, कोहिनूर 61, लीडर 65, रामोर श्याम 68, म्हणजे 7 होतात का बघा, 3 आणि 3 6 आणि 7. उत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार या 7 चित्रपटाला त्यांना देण्यात आला होता. सगळेच पाठ करायची का नाही, फक्त लक्षात ठेवा दाग चित्रपट महत्वाचा आहे, रामोर श्याम गाजलेला, आझाद, देवदास, नया दौर, कोहिनूर, लीडर, हे जरी नाही लक्षात राहिलं तरी तुमचं चालू शकेल. पण ह्यातले हे जे शेवटचे 2 आहेत ना, हे लक्षात ठेवायचे. फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार 1993, ओके, पद्मभूषण 91 ला, पद्मविभूषण 2015 ला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 1997 ला. हे सगळेच्या सगळे पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहेत. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे. त्यानंतर पुरस्कारामध्ये ऑस्कर पुरस्काराकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी एक 1 लाइनर प्रश्न आहे, फक्त लक्षात घ्या. ऑनलाईन पूर अहवाल देणाऱ्या यंत्रणेचा अवलंब करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? ऑनलाईन पूर अहवाल देणार. ठीक आहे. तर ते आसाम राज्य चर्चेमध्ये होतं. 1 लाइनरची न्यूज आहे, फक्त माहीत असू द्या की ऑनलाईन पूर अहवाल देणाऱ्या यंत्रणेचा अवलंब करणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे आसाम. चर्चेमध्ये होतं, फक्त माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कार 2021 बाबत खालील विधानामधून योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात 1929 मध्ये झाली, बरोबर आहे. 2 पुरस्कारामध्ये ना बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. पहिला म्हणजे टाइम पर्सन ऑफ द इयर. आपण काल या पॉइंटला बऱ्याच पॉइंट मुद्द्याला प्रश्नाला म्हणजे याच्या अगोदरची जी सिरीज झाली त्यामध्ये हे कव्हर केले. टाइम पर्सन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराची सुरुवात विचारली तर उत्तर असलं पाहिजे 1927 आणि ऑस्कर पुरस्कार विचारलं लक्षात ठेवायचं 1929. याच्यामध्ये कधी गफलत करून घ्यायची नाही. 2021 मधला जो पुरस्कार होता 93वी आवृत्ती होती, डेफिनेटली बरोबर आहे. याच्यामध्ये मांक चित्रपट होता, या मांक चित्रपटाला सर्वाधिक 10 नामांकने मिळाली होती, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऑस्करमध्ये कोणत्या चित्रपटाला मिळाला? द फादर म्हटले, डेफिनेटली चुकीचं आहे. द फादर असणार आहे का? नाही. नोमॅडलँड, ठीक आहे, नोमॅडलँड या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता ऑस्कर पुरस्कारामध्ये. हा कोणत्या देशाचा? अमेरिकन चित्रपट आहे. कोणता? अमेरिकन चित्रपट आहे. आणि याच्या ज्या दिग्दर्शक आहेत क्लोई झाओ यांना या चित्रपटात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे नोमॅडलँड या चित्रपटासाठी तुम्हाला इथं पॉईंट लक्षात घ्या की सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड ठरला अमेरिकेचा आणि यात नोमॅडलँड चित्रपटाच्या दिग्दर्शका क्लोई झाओ यांना काय झालेला आहे तर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे, बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टीवर फोकस करा. 29, 93, 10 नामांकन, नोमॅडलँड, क्लोई झाओ हे मेनलं बेसिक गोष्टी. पण अलीकडे काय केलं जातं, तुम्हाला हे नाही विचारलं जात. तुम्हाला विचारलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट, सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट असे पॉईंट विचारले जातात ऑस्करमध्ये आणि तुमचं कन्फ्युजन केलं जातं. आता त्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये जोड्या लावा किंवा अशा घटकावर तुम्हाला विचारलं जाईल. प्रश्न असा आहे बघा, तुम्हाला जोड्या दिलेत आणि म्हटले कोणती जोडी अयोग्य आहे. ऑस्कर पुरस्काराच्या बाबतीमध्ये जोड्या दिलेत आणि म्हटले कोणती अयोग्य आहे ना ते ओळखा. आता आपण जस्ट बघितलं काय, नोमॅडलँड हा जो चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सोल चित्रपटाला मिळाला, बरोबर आहे का? सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सोल, डेफिनेटली बरोबर आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट किंवा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर फादर नाही आहे. ओके, ह्याचं तुम्हाला अनादर राऊंड हा चित्रपट हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जसं नोमॅडलँड महत्वाचा आहे तसा अनादर राऊंड हा चित्रपट महत्वाचा आहे. कारण अनादर राऊंड हा चित्रपट सर्वोत्कृष्ट परकीय भाषा म्हणजे डेन्मार्कचा आहे, डेन्मार्क, ठीक आहे, डेन्मार्क. तर अनादर राऊंड हा सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट किंवा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीमध्ये अनादर राऊंड या चित्रपटाला पुरस्कार दिलाय, द फादरला दिलेला नाही. याच्यामुळे हे तिसरं चुकीचं आहे.
लघु माहितीपट कोलेत हे बरोबर आहे. लघु माहितीपट कोणता आहे? सर्वोत्कृष्ट कोलेत. त्याच्यामुळे तुम्हाला या पॉईंटमधून सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सोल, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट अनादर राऊंड, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट अनादर राऊंड, सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट कोलेत हे मिनिमम गोष्टी यामध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता जसं सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सोल लक्षात ठेवता, तसं सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट असं विचारलं, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट असं तुम्हाला विचारलं तर तुमचं लक्षात काय आलं पाहिजे? इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू असा चित्रपट आहे, ॲनिमेटेड लघुपट. इफ, मी लिहितो इथं, कन्फ्युजन होऊ देऊ नका, एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू हा सर्वोत्कृष्ट काय आहे? सर्वोत्कृष्ट काय आहे? लघुपट आहे, ॲनिमेटेड. सर्वोत्कृष्ट लघु ॲनिमेटेड लघुपट म्हणजे कोणता? इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू हा काय आहे? सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हटलं, हे लघु माहितीपट झाला. नुसता माहितीपट विचारला, माय ऑक्टोपस टीचर हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तुम्हाला परकीय भाषा चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट अनादर राऊंड हे लक्षात आलं. ॲनिमेटेड लघुपट इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट माय ऑक्टोपस टीचर. परत एकदा सांगतो, ऑस्कर पुरस्कारामधले हे जे पुरस्कार आहेत या पुरस्कारावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. हे खूप महत्त्वाचा असणारा भाग आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटलं तर तुमचं नोमॅडलँड, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट म्हटलं सोल, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट म्हटलं अनादर राऊंड, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हटलं अनादर राऊंड, सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हटलं कोलेत, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट म्हटलं इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. ओके. आणि माहितीपट म्हटलं तर माय ऑक्टोपस टीचर. हे जे पॉईंट आहेत ना आता एवढे सांगितलेले, या पॉईंटवर एक तर तुम्हाला बेसिक गोष्टीवर विचारतील किंवा या फोकस करतील. याच्या बाहेर ऑस्करमधलं बाकी काय वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. ओके. ऑस्कर पुरस्कारला अकॅडमी अवॉर्ड्स या नावानं सुद्धा कधी कधी ओळखलं जातं. म्हणजे समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, अकॅडमी अवॉर्ड 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? अकॅडमी अवॉर्ड म्हटलं तर लक्षात ठेवायचं त्याला ऑस्करच म्हटलं जातं. एवढं इथं तुम्ही क्लिअर करा. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वज्रप्रहार 2021 हा भारत आणि इतर कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये आयोजित केलेला लष्करी सराव आहे? वज्रप्रहार भारत आणि कोणता असणार आहे? फ्रान्स आहे, US आहे, जपान आहे की श्रीलंका आहे? वज्रप्रहार असं जर म्हटलं तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, मी ह्याच्यामध्ये उत्तर देणार नाही. वज्रप्रहारचं उत्तर तुम्ही. ओके. सांगता येईल. जास्त अवघड नाहीये हा, ऍक्च्युली अमेरिकेसोबतचा USA म्हटलंय. ओके. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वज्रप्रहार हा सराव आहे. 2021चा सराव हिमाचल प्रदेशमध्ये पार पडला होता. ठीक आहे. कुठं पार पडला होता? हिमाचल प्रदेशमध्ये. आणि ती 11वी आवृत्ती होती. ओके. त्याच्यामुळे चर्चेमध्ये होतं. कधी पडला होता? फेब्रुवारी 2021 मध्ये तो पार पडला होता, फेब्रुवारी 2021 मध्ये. तर हा एक पॉईंट जाता जाता नक्की तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेस चे उद्घाटन कोणत्या संस्थेत करण्यात आले आहे? संस्थेत म्हणण्यापेक्षा कोणत्या संस्थे म्हणजे IIT बॉम्बे, IIT मद्रास, जम्मू आणि गुवाहाटी. ठीक आहे. तर हे कुठं करण्यात आलं होतं? तर IIM जम्मू या ठिकाणी आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेस, म्हणजे लोक अलीकडच्या काळामध्ये जसं कोरोनाची पार्श्वभूमी वाढली आहे तसं लोकांचा ताण, मानसिक तणाव हा वाढत चाललेला आहे. ठीक आहे. बरेच लोकांचं तशा केसेस घडत आलेल्या आहेत. मग ह्या लोकांनी मानसिक तणावावर मात केली पाहिजे आणि त्यातून त्यांनी एक सकारात्मक दृष्ट्या माहिती त्यांनी स्वतःला पब्लिश केलं पाहिजे. याच्यासाठी ना हा अशा प्रकारचं सेंटर सुरू करण्यात आले. काय नाव आहे त्याला? आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेस. आणि ते जम्मू काश्मीर मधलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहे, IIM म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या ठिकाणी त्याचं सुरुवात करण्यात आली. सिंपलचा घटक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त घटक फोकस करण्यासारखा आहे. मानसिक तणावावर मात करणं याच्यासाठी, आणि जम्मूमध्ये करण्यात आलं होतं. जम्मूमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी आनंदम द सेंटर फॉर हॅपीनेसचं काय केलं होतं? उद्घाटन करण्यात आलेलं होतं. क्लिअर आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स, बाफ्टा पुरस्कार म्हणतो आपण. बाफ्टा पुरस्कार 2021 मध्ये
कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? बाफ्टा चित्रपट असू द्या किंवा ऑस्कर असू द्या, तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे दोन्ही सारखंच आहे. ओके, सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड. ओके, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नोमॅडलँड चित्रपटासाठी क्लोई झाओ यांनाच देण्यात आलं. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, इथं तुम्ही याच्यावर फोकस करा. आय होप हे लक्षात आलं असेल. बाफ्टामधलं नोमॅडलँड या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कारामध्ये सर्व 4 पारितोषिकं जिंकली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्लोई झाओ नोमॅडलँडसाठीच आहे. आता राहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अँथनी हॉपकिन्स यांना मिळालाय आणि अभिनेत्रीचा पुरस्कार फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांना मिळालाय. लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा नाही, फक्त नोमॅडलँड चित्रपट हा मात्र नक्की तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ई संता. आता प्लॅटफॉर्म आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म, जो सर अलीकडच्या काळामध्ये खूप चर्चेमध्ये होता. ई संता हे डिजिटल प्लॅटफॉर्म नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. हे कोणत्या प्रकारच्या उत्पादनाशी संबंधित आहे? ई संता नावाचं प्लॅटफॉर्म औषधाच्या संदर्भात आहे का, मत्स्यपालन उत्पादनाच्या संदर्भात आहे का, इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या की कापड उत्पादनाच्या? ई संता हे कशा संदर्भात येतं, तर सध्या मत्स्यपालन उत्पादन याच्या संदर्भात असणारं हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे जे आपले वाणिज्य उद्योग मंत्री होते पियुष गोयल यांनी ना शेतकरी आणि खरेदीदारांना, म्हणजे जे शेतकरी असतील खरेदीदारांना जोडण्यासाठी एक उद्घाटन केले ई संता नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं. तर हे कशासाठी आहे फक्त लक्षात ठेवायचं. ई संता म्हटलं परीक्षेला ना अशा टाईपचे प्रश्न विचारतात, डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता, ॲप कोणतं किंवा पोर्टल कोणतं, तर हे लक्षात ठेवा. मत्स्यपालन उत्पादनासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आर्थिक क्षेत्रासाठी म्हणजे फायनान्शियल सेक्टरसाठी हवामान बदल कायदा सर्वप्रथम कोणत्या देशानं लागू केला? आर्थिक क्षेत्रासाठी हवामान बदल लागू कायदा करणारं पहिलं देश कोणतं आहे? ब्राझील, जर्मनी, न्यूझीलंड की फ्रान्स? याचं करेक्ट आन्सर आहे न्यूझीलंड. ओके, आर्थिक क्षेत्रासाठी हवामान बदल कायदा सर्वप्रथम लागू करणारा पहिला देश आहे न्यूझीलंड. न्यूझीलंडनं काय केलेलं आहे, तर ज्या बँका असतील किंवा विमा कंपन्या काही किंवा असे बरेच व्यवस्थापक जे व्यवस्थापन करणारे असतील तर त्यांच्या व्यवसायावर हवामान बदलाच्या परिणामाची नोंद करणं गरजेचं आहे. म्हणजे हवामानाशी संबंधित जोखीम असेल किंवा ती संधी ती कशा प्रकारे व्यवस्थापित करतील हे स्पष्ट करण्यासाठी आर्थिक कंपन्यांना आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रासाठी हवामान बदल कायदा. ठीक आहे, तुम्ही त्याच्यासाठी मदत करा. तुम्ही म्हणजे कंपनी असतील तर तुम्ही तसं त्या पद्धतीनं हवामान बदल चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे हवा, याच्यासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. परीक्षेसाठी आता ह्याच्या डीपमध्ये जर गेला तर खूप तुम्हाला गोष्टी पाहण्यासारखी किंवा बघण्यासारख्या आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीनं मी सजेस्ट करतो फक्त एवढंच लक्षात ठेवा. आर्थिक क्षेत्रासाठी म्हणजे फायनान्शियल सेक्टरसाठी हवामान बदल कायदा सर्वप्रथम कोणत्या देशानं लागू केला? यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, न्यूझीलंड देशानं लागू केला. कोणत्या देशानं लागू केला? न्यूझीलंड देशानं लागू केला. एवढं इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता हा चर्चेतला घटक आहे. ठीक आहे, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेनं हा रिपोर्ट प्रकाशित केला होता. आता झालंय असं की 180 देशामध्ये भारताचा क्रमांक आहे 142. आपला वाईट आपण श्रेणी म्हणू शकतो. या देशामध्ये आपल्या प्रेसच्या बाबतीमध्ये वर्गीकरण केले, गणना केली. पत्रकारांना त्यांचं काम योग्यरित्या करण्याचा जो प्रयत्न आहे तर ह्याच्यामध्ये धोकादायक देश म्हणून या देशाच्या बाबतीत भारताची गणना झाली. परीक्षेसाठी काय लक्षात घ्यायचं आहे एवढंच फक्त लक्षात घ्या. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता कसं होतं परीक्षेला तुम्ही जर एवढे इंडेक्स आहेत तर तुम्ही काढायला गेले तर 50-60 इंडेक्स आहे. सगळे पाठ करत बसायचे का नाही, जे कोर आहेत ना ते लक्षात घ्या. जसं वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 142, 180 मध्ये 142 संपलं. अव्वल देश कोणता आहे? नॉर्वे. अव्वल कोणता आहे? नॉर्वे. हे तुमच्या लक्षात यायला हवं. नॉर्वे नंतर फिनलँड आणि डेन्मार्क हे 3 देश असतात ना, बऱ्याच निर्देशांकामध्ये ना अव्वल किंवा वरच्या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. नॉर्वे, फिनलँड आणि डेन्मार्क. ठीक आहे, तर हे पहिले 3 देश आहेत. भारताचा क्रमांक 180 मध्ये 142. वाईट वर्गीकृत पत्रकारितेसाठी या श्रेणीमध्ये आपल्याला घेतलेलं. ठीक आहे, 180 देशामध्ये 142. नॉर्वे अव्वल आहे. ठीक आहे, फिनलँड, डेन्मार्क. कोणती संस्था आहे? रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर. ठीक आहे, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेद्वारे प्रकाशित केला गेलेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहराला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीनं 2021 सालासाठीचा देण्यात आलेला
सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले एक शहर या श्रेणीचा पुरस्कार मिळाला. म्हणजे आपलं जे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय यांनी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले एक शहर म्हणून कोणत्या शहराला केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते सुरत आहे. काय आहे? सुरत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती द ओरिजिनल स्टोरी ऑफ इंडियन स्टेट्स, द ओरिजिनल स्टोरी ऑफ इंडियन स्टेट हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. ओरिजिनल स्टोरी ऑफ इंडियन स्टेट्स, इंडिया स्टेट म्हणलं तर व्यंकटराघवन सुभाष श्रीनिवासन. ओके, माहीत असू द्या, हे फक्त प्रश्न तुम्हाला माहीत असावा या श्रेणीसाठी दिलाय. ठीक आहे. तर ओरिजिनल स्टोरी ऑफ इंडिया स्टेट्स असं जर म्हटलं, व्यंकटराघवन सुभाष श्रीनिवासन हे तुमचं करेक्ट आन्सर असेल त्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं 31 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचे नुरी नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निमान प्रक्षेपित केले? नुरी म्हटलं दक्षिण कोरिया, अग्निमान नुरी दक्षिण कोरिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश ऑक्टोबर 2021 या महिन्यात फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याच्या ग्रे लिस्टमध्ये जोडला गेला? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याच्या ग्रे लिस्टमध्ये जोडला गेला कोणता देश आहे? जॉर्डन, माली असं दिलेलं आहे तुम्हाला, आणि ए आणि बी आणि दोन्ही असं म्हटलंय. याचं करेक्ट आन्सर येतं, तुमचं करेक्ट आहे ए आणि बी. तर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्समध्ये ऑक्टोबर 2021 ची न्यूज होती, बरोबर. ऑक्टोबर 2021 3 देश जोडण्यात आले होते. जॉर्डन तर आहे, माली पण आहे, तिसरा आणखी एक येतो टर्की देश पण राहिला. हा सुद्धा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीमध्ये जोडण्यात आलेला होता. आता फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आणखी एक न्यूज चर्चेमध्ये होती की याचं पूर्ण सदस्यत्व, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं पूर्ण सदस्यत्व मिळवलेला पहिला अरब देश कोणता? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं पूर्ण सदस्यत्व मिळवलेला पहिला अरब देश कोणता? तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तुमचं उत्तर सौदी अरेबिया. लक्षात घ्या, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा पूर्ण सदस्य मिळवलेला दर्जा मिळवलेला देश सौदी अरेबिया, तो चर्चेमध्ये होता. ठीक आहे, सौदी अरेबिया. आता फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची स्थापना कधी केली? 1989 मध्ये केली. पहिला फोकस होता मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमध्ये, पैशाचा. ओके, मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी संस्था होती. 2001 मध्ये काय केलं तर दहशतवादाला ज्या राष्ट्राकडं फंडिंग होते त्यांचा देखील याच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे अशा देशावर सुद्धा काही निर्बंध लादता येतील का त्याच्यासाठी. ठीक आहे. आता 1989 झालं. राहिलं काय? मुख्यालय. पॅरिस, फ्रान्स येथे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं मुख्यालय. तर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स बाबत लक्षात घ्या, टर्की, जॉर्डन, माली ऑक्टोबर 2021 मध्ये याच्या ग्रे लिस्टमध्ये जोडले गेले आहेत. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स पूर्ण सदस्यत्व प्राप्त करणारा पहिला अरब देश सौदी अरेबिया. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची स्थापना 1989. मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी असलेली एक संस्था होती. 2001 मध्ये दहशतवाद फंडिंगचा समावेश केलाय आणि याचं मुख्यालय पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. तर या मुद्द्याला सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तर आजचा जो भाग आहे या भागामध्ये आपण एवढे मुद्दे पाहतोय. पुढच्या भागामध्ये इतर राहिलेले जे घटक आहेत ना त्याच्यावर आपण फोकस करूया. ओके, थँक्यू. महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करायचं. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे. चालू घडामोडीचे 2 भाग आहेत. जवळपास 700 प्रश्नांचं अनालिसिस आपण यामधून केले. 2021 वर्षातलं म्हणजे 2022 मध्ये जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे. ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झालाय. कंबाईन गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झालाय. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जावा, एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत पीडीएफ मध्ये आणि त्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं आणि त्या नोट्सची पीडीएफ प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते आणि प्रत्येक घटकाचं
ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.